इथे रेग्युलरली मेंटेनन्स होतो, रेग्युलरली याचं क्लिनिंग केलं जातं, बरोबर. न चुकता प्रत्येक दिवशी आणि संपूर्ण वर्ष. म्हणजे माझं असं स्वप्न होतं की छोटंसं शेत असावं आणि झाडं असावीत, कारण झाडांची वगैरे पहिल्यापासून मला आवड. मग ते छोटं असं माझं म्हणजे स्वप्न छोटं व्हायचं होतं, पण याने मग भरपूर सगळं करून दिलं. तुम्ही एवढी सगळी ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहात, धाडसच म्हणून मी ह्याला. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही अनेकदा विचारत असलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही नेहमी विचारता की तुमच्या भागात राहायला आलो तर राहायची सोय कुठे चांगली होईल किंवा कुठे असं चांगलं ठिकाण आहे, रिसॉर्ट आहे जिथे आपण निसर्गात राहू शकतो. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मी आहे आत्ता केळंबे या गावात, वेरवलीकडे जाणारा हा रस्ता आहे. ग्रीन नेस्ट रिसॉर्ट हे एक रिसॉर्ट आपल्याला लागतं. अगदी लहानपणापासून आम्ही या ठिकाणी स्विमिंग पूलमध्ये जायचो, कारण लांजातील हा एकमेव स्विमिंग पूल त्यावेळेला उपलब्ध होता. स्विमिंग पूलच्या आठवणी आजही ताज्या आहेत, परंतु आता या ठिकाणी झालेले चमत्कारिक बदल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. खूप सुंदररित्या या ठिकाणी आता डेव्हलपमेंट झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच डेव्हलपमेंट दाखवायचा प्रयत्न करणार आहे. फक्त पर्यटकांसाठीच नव्हे तर कोणाची शुभकार्य करायची असली तरी देखील या ठिकाणी हॉलसुद्धा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे यांचा स्विमिंग पूल अद्ययावत आहे. लांजा एस.टी. स्टँडपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या रिसॉर्टकडे जायला संपूर्ण डांबरी रस्ता आहे. यांच्या पूर्ण प्रॉपर्टीमध्ये सुद्धा डांबरी रस्ता आहे. आपल्याला आता उत्सुकता लागली असेल की यांच्या रूम्स कशा आहेत आणि कशा पद्धतीने या रिसॉर्टमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. गेट नंबर 4 मध्ये आपण जातोय. त्यापूर्वी गेट 3 लागतात. पहिल्या गेटमधनं स्विमिंग पूलकडे जाणारा रस्ता आहे, दुसऱ्या गेटमधनं हॉल जो आहे त्या ठिकाणी जायचा रस्ता आहे आणि तिसऱ्या गेटला स्वतः सरांचं घर आहे आणि चौथ्या गेटला आता आपण जिथून रिसॉर्टची सुरुवात होते आणि रिसॉर्टमधून आपण पुढे सर्व ही प्रॉपर्टी बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपला अभिप्राय कळवायचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे रिसॉर्ट तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. या रिसॉर्टची खासियतच ही आहे की वनराईने पसरलेला हा पूर्ण परिसर आहे आणि त्यात कोकणातील एका छोट्याशा गावात ह्या मंडळींनी शहरापासून अगदी नजीकच ज्या व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत त्या नक्कीच कौतुकास्पद आहेत. अशाच खास व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब केल्याची खात्री करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी आपण आता गेट नंबर 4 मध्ये आतमध्ये आलेलो आहोत आणि ग्रीन नेट रिसॉर्टच्या अगदी समोर आपण उभे आहोत. आपल्यासोबत या व्यवसायाचे सर्वेसर्वा असीम मुलाणी सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं अथर्व हर्डीकर यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. अथर्व, तुमचं देखील स्वागत आहे आमच्या ग्रीन नेस्ट रिसॉर्ट केळंबे येथे. धन्यवाद. आज या ठिकाणी यायचा योग जुळून आलेला आहे. गेले अनेक दिवस आपण चर्चा करत होतो की मला आपण वेळ द्यावात आपल्या प्रेक्षकांना हे सुंदर ठिकाण दाखवण्यासाठी. मला यायची खूप दिवस इच्छा होती आणि आज ती पूर्णत्वास आलेली आहे. योग जुळून यावा लागतो प्रत्येक गोष्टीचा, बरोबर. त्याप्रमाणे आज आपण इथे भेटलेलो आहोत. आपण आपल्या रिसॉर्टच्या दिशेने जाऊया जी. आणि त्याच वेळेला मला तुमच्याकडून सुरुवातीला तुमचा परिचय जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, माझं नाव असीम मुलाणी. मी बांधकाम व्यवसायामध्ये आहे. पूर्ण फॅमिली आमची बांधकाम व्यवसायामध्ये आहे. वडिलोपार्जित आमचा बिझनेस आहे. इथे लांजा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर इथे आम्ही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट वर्क्समध्ये कामं करतो. त्याचबरोबर हे इथे रिसॉर्टचा हा आता बिझनेस आमचा आहेच. सानिया स्विमिंग पूल पासून इथून सुरुवात झाली आहे आणि आता आम्ही एक ग्रीन नेस्ट रिसॉर्ट या वास्तूला, या परिसराला आता आम्ही नाव दिलेलं आहे. आणि हे तुमच्या समोर आता प्रेझेंट होत आहे. अगदी आता असीमजीने ज्या सानिया स्विमिंग पूलचा उल्लेख केला, त्या सानिया स्विमिंग पूलशी माझं स्वतःचं लहानपणीपासूनचं नातं आहे. एक काळ असा होता की यांची मोनोपॉली होती, कारण ते फक्त एकटेच होते ह्या व्यवसायात आणि आज त्यांच्यासारखे तेच आहेत, त्यामुळे त्यांची मोनोपॉली आहे. आज अनेक कॉम्पिटिशन्स वाढल्या असतील मार्केटमध्ये, परंतु तरी देखील सानिया स्विमिंग पूलच्या आठवणी ज्या मनामनात प्रत्येक लांजावासियांच्या असतील किंवा काही पाहुणे आपल्याकडे येत असतात, त्यांना घेऊन आम्ही लहानपणापासून इकडे आलेलो आहोत. परंतु त्या सानिया स्विमिंग पूलमध्ये आणि आजच्या इथल्या संपूर्ण परिसरात जो जमीन आसमानाचा फरक झालेला आहे आणि पॉझिटिव्ह फरक झालेला आहे.
सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, कारण एका व्हिडिओमध्ये ह्यांचे इतके उपक्रम आहेत या ठिकाणी हे राबवत आहेत व्यावसायिक स्वरूपात, ते आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. असीमजी, आपण सुरुवातीला आपल्या रिसॉर्टकडे जाऊया जी. आणि कशा प्रकारे तुम्ही रूम्स अकोमोडेशन देताय हां, तर ते एकदा बघूया. चला. या इथे ग्रीननेस रिसॉर्ट ही वास्तू आहे आमची आणि याच्यामध्ये आता 7 रूम्स आम्ही इथे प्रोव्हाइड करतोय, ज्याच्यामध्ये 6 डिलक्स रूम्स आहेत आणि एक मोठा स्वीट आहे. सर्व रूम्स एसी आहेत. इथला कोकणातलं ह्युमिडिटी वातावरण, थोडीशी गरमीचा विचार करता, माझ्याकडे आता मुंबई पुण्याहून लोक जे येतात त्यांना कुठलाही इनकन्व्हिनियन्स होऊ नये, कुठलाही त्रास होऊ नये या विचाराने आम्ही इथे सर्व जेवढ्या रूम्स दिलेल्या आहेत त्या सर्वांना एसी प्रोव्हाइड केलेला आहे. बरोबर. सगळ्या रूम्समध्ये चांगली सोयी आहेत. गिझर पासून त्यांना टेलिव्हिजन असेल, गिझर असेल, वायफाय असेल, ज्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्रोव्हाइड करता येतील मॅक्झिमम, बरोबर, ते आम्ही आता इथे प्रोव्हाइड करतोय. अगदी. या आपल्याला रूम्स दाखवतो. नक्कीच. इथे रूममध्ये एंट्री करताना आपल्याला दिसेल की स्पॅरो असं इथे नाव आहे ह्या रूमसाठी. त्याचप्रमाणे बाजूच्या रूमला ईगल असं नाव आहे. थोडंसं आत जाण्यापूर्वी मला हे एक वैशिष्ट्यपूर्ण नावं वाटली, पक्ष्यांची नावं तुम्ही दिली, तर ह्या पाठीमागे काय नेमकी कन्सेप्ट आहे? या रिसॉर्टमध्ये आता तुम्ही फिरत असताना तुम्हाला लक्षात येईल आम्ही ग्रीननेस रिसॉर्ट हे का दिलं आहे, तर त्याचं हे इथल्या परिसराला साजेसं नाव असावं. ग्रीननेस, ग्रीनरी, आणि नेस्ट म्हणजे घरटं. तर इथे सगळीकडे तुम्हाला जो परिसर आहे तो हिरवळ आहे. सगळीकडे तुम्हाला जी काही हिरवाई दिसेल, आम्ही जिला कुठेही डिस्टर्ब न करता, कुठेही झाडं न तोडता, आम्ही जितकं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करता येईल, जेवढं लोकांना त्याचा आनंद देता येईल. आणि ही जी वनराई आहे तयार केलेली आहे ही पूर्ण म्हणजे मी स्वतःहून लहानपणापासून बघतोय आणि आई वडिलांची प्रचंड मेहनत आहे याच्या मागे. तर आम्ही ती कुठलीही झाडं न तोडता इथे सगळं बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामुळे इथे दिवसभर तुम्ही सकाळी अगदी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट असतो किंवा काही, तर त्याच्यातूनही सुचलं होतं नाव की ग्रीन नेस्ट असं नाव ठेवूया आणि म्हणून ठेवलंय. तर या आता रूम्सना नावं जी आहे ती पक्ष्यांची आहेत. नेस्ट आहे म्हणून थोडंसं पक्ष्यांचा त्याच्यामध्ये आम्ही उल्लेख केलेला. क्या बात आहे. ग्रीन नेस्ट रिसॉर्ट नाव का दिलं असं मी तुम्हाला खरं तर विचारणार होतो, पण इथला परिसर जेव्हा आपण बघतो तेव्हा कदाचित ह्या परिसरातच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. इतका सुंदर परिसर, निसर्गरम्य भाग आहे. तर रूम्स मध्ये आपण जाऊया. येस. आता आपण स्पॅरो नावाची रूम आहे तिथे जातोय. इथे बेड आहेत, आतमध्ये वॉशरूम आहेत, एसी आहे. इथे आपण डबल बेड बघू शकतो या रूममध्ये आणि अतिशय स्वच्छ अशी ही खोली आहे. खूप छान वातावरण आहे. एसी जसं असीमजीने सांगितलं की या ठिकाणी असलेल्या प्रत्येक रूममध्ये एसी आहे. अर्थात घ्यायचा की नाही हा प्रत्येक कस्टमरचा चॉईस असतो, परंतु ह्यांनी व्यवस्था चोख केलेली आहे आणि अतिशय छोट्या छोट्या गोष्टींची काळजी ज्या ज्या ग्राहकाला गरजेच्या असतात. एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या अपेक्षा काय असतात, तर तिथे राहायची सोय उत्तम पाहिजे, तिथे खाणं उत्तम पाहिजे, तिथली टॉयलेट्स क्लीन पाहिजेत. तर ह्या सर्व दृष्टीने इथे अतिशय सुंदर व्यवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. रूममध्ये टीव्ही सुद्धा आहे आणि आपण आता आतमध्ये आलो तर आपल्याला बघायला मिळेल की इथे कमोड आहे, वेस्टर्न स्टाईल टॉयलेट आहे, त्याचप्रमाणे गीझर, गरम पाण्याची सोय आहे, इथे बादली ठेवलेली आहे, नळ आहे आणि ज्या ज्या सोयी अपेक्षित असतात आपल्याला त्या सर्व गोष्टी या ठिकाणी जेव्हा स्टेला लोक येत असतील तेव्हा नक्कीच उपलब्ध होत असणार. ह्याचे चार्जेस आपण काय घेतोय अशा रूमसाठी? आता आम्ही डबल ऑक्युपन्सीमध्ये दोघांसाठी 2,000 रुपये आमचे चार्जेस आहेत. अकोमोडेशन फक्त राहण्याकरिता आणि फूड वगैरे जे असेल ते त्याचे चार्जेस वेगळे असतात. आम्ही आता या ठिकाणी जे पण फूड अवेलेबल करून देतोय किंवा जे इथे बनलं जातं हे पूर्णपणे घरगुती स्वरूपाचं असतं. तुम्हाला अजिबात त्याच्यामध्ये मसाले, तेलकट हे आम्ही स्वतःहून टाळतो आणि तेच आम्ही आमच्या येणाऱ्या गेस्टना सुद्धा प्रोव्हाइड करतोय. त्याच्यामुळे येणारे गेस्ट हे नक्की आमचं फूड टेस्ट करूनच जातात, कारण त्यांना ज्यावेळी आम्ही घरगुती फूड देतो हे समजतं त्यावेळी ते एन्जॉय करतात ते फूड. नक्कीच नक्कीच. व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन असतात. हो, दोन्ही ऑप्शन असतात. येस. अशा किती रूम्स आहेत असीमजी आपल्याकडे? अशाच प्रकारच्या इथे ग्राउंड फ्लोअरला माझ्याकडे 4 रूम्स आहेत. अच्छा. आणि सिमिलर साईज आहेत आणि जवळपास त्यांचे सगळे फीचर्स आहेत ते सेम आहेत. बर. आपण आता वरच्या फ्लोअरवर जाऊया. नक्की. तिथे आमचा स्वीट दाखवतो. जरूर जरूर या. साधारण 4 किलोमीटर वरती असेल. बरोबर. लांजा एसटी स्टँड पासून 4 किलोमीटर वरती आहे हे ठिकाण
आम्ही जसं आता तुम्ही म्हटलात की हे यापूर्वी फक्त स्विमिंग पूल होता आमच्याकडे. 2005 पासून स्विमिंग पूल स्टार्ट झाला आणि त्यानंतर 5-6 वर्षानंतर लोकांच्या मला अशा डिमांड्स यायला लागल्या की तुम्ही इथे राहण्याची पण आम्हाला जर सोय करून दिलीत तर फार बरं होईल. काही आम्ही ग्रुप्स असतात किंवा काही फॅमिलीज येतात तर त्यांना एक ही सोय होऊन जाईल. एमटीडीसी बरोबर याला रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि त्यानंतर इथे हे रिसॉर्ट म्हणूनही उदयास आलंय. बरोबर. तर इथे आता 4 रूम्स पासून आता आमचं वाढून लोकांच्या ऑब्व्हियसली डिमांडनुसार आता 7 रूम्स आता आमच्याकडे आहेत अवेलेबल. आणि आता तुम्ही बघू शकता या रूम्स. आता ही एक रूम आहे या वरच्या फ्लोअरवरती, सिमिलर आहे जशी खालची आहे तशी. कपाट आहे आणि खूप छान प्रकारे सर्व सोयी सुविधा इथे देखील उपलब्ध आहेत. आता ह्या सर्व गोष्टींचा मेंटेनन्स करण्यासाठी तुम्हाला स्टाफ सगळा लोकल मिळतो की बाहेरनं? हो, आता माझ्याकडे जो स्टाफ आहे तो जवळपास सगळा लोकलच आहे. आम्ही इथल्या लोकल लोकांना जास्तीत जास्त रोजगार देण्याचा पण हा उद्देश होता, तर त्यामुळे आम्ही लोकलच लोकांना हायर केलेलं आहे. अच्छा. या हो, येस. हा आता स्वीट आहे. ओके. हे आमच्या या पूर्ण रिसॉर्ट मधलं एक सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हटलं तरी चालेल. नक्कीच. हा इथे ह्याची कॉन्सेप्ट जी आहे ती हॉल, किचन, डायनिंग एक सर्व्हिस अपार्टमेंट सारखं याला आम्हाला प्रेझेंट करायचं होतं. बरोबर. म्हणजे लोकांना दोन्ही यूज करू शकतात. जर कोणी जास्त दिवसांसाठी जर स्टे करत असेल, कोणी 15 दिवसांसाठी, कोणी 20 दिवसांसाठी, तर त्यांना इथे आपल्या घरात राहिल्यासारखं वाटलं पाहिजे म्हणून आम्ही याच्यामध्ये किचन सुद्धा प्रोव्हाइड केलंय. बरोबर. डायनिंग टेबल्स दिलेले आहेत. एक सोफा कम बेड आहे. हो. त्याच्यासाठी इथे वॉशरूम्स वेगळे ठेवलेत हॉलमध्ये त्यांना यूज करण्यासाठी. अगदी. आणि तसंच एक बेडरूम इथे बनवलेली आहे. या बेडरूमचं वॉशरूम वेगळं आहे. बरोबर. ओके, मास्टर बेडरूम आहे इथे. हो हो. आणि जसं तुम्हाला मी म्हटलं की झाडांबद्दलचं प्रेम कसं आहे ते तुम्हाला इथे दिसेल. या घरामध्ये हे एक झाड येत होतं पण त्याला सुद्धा वाचवलेलं आहे. नारळाचं झाड आहे. हो हो. खूप छान असं किचन बनवलेलं आहे. आणि प्लस शेगडी वगैरे हो त्यांना उपलब्ध करून देता की उपलब्ध करून देतो. इंडक्शन किंवा त्यांना मायक्रोवेव्ह किंवा अगदी कोणी पारंपरिक म्हटलं आम्हाला गॅस आणि हे द्यायचं तरी आम्ही त्यांना अवेलेबल करू. म्हणजे पण कोणी 15-20 दिवसाचा स्टे असेल तरच त्यांच्यासाठी सुविधा आम्ही उपलब्ध करतो. 1-2 दिवसासाठी तो सगळा हे तामझाम होत नाही. बरोबर बरोबर जी. तर आता आपण इथे आलो आहोत. तर हे एक सिट आउट केलेलं आहे. छानपैकी बसण्यासाठी जागा आहे. खाली टर्फ लॉन टाकलेला आहे. खूप छान आहे. कोणाला इथे पत्ते खेळायचे असतील तर अगदी मस्त जागा आहे. इथे टेबल अगदी मांडून ठेवलेला आहे आणि संध्याकाळची वेळ खूप छान पद्धतीने एन्जॉय करण्यासाठी हा एक व्ह्यू सुद्धा इथनं जो आपल्याला मिळतोय तो बेफाट आहे. गुगल मॅप्स वरती सुद्धा रिव्ह्यूज आपण बघितले तर खूप छान प्रकारचे रिव्ह्यूज ह्या रिसॉर्टला मिळालेले आहेत. आत्ता भर उन्हाळ्यात सुद्धा इथे वातावरण इतकं छान आहे, थंड आहे. तर आता आपण जिथे आहोत इथला रेट अर्थातच वेगळा असणार कारण ही जागा खूप मोठी आहे. तर तो रेट किती आहे आणि रेट्स कशा पद्धतीने आपले ठरतात? आता हा आपला स्वीट आहे. पण जर खाली बघितल्यात जशा आता रेट आपण दाखवल्या तुम्हाला रूम्स, त्या पद्धतीच्या ज्या रूम्स आहेत त्याचा रेट आपण सांगितलाय. पण तुमचा किती लोकांचा हे स्टे असणार आहे, ऑक्युपेशन किती जण याच्यामध्ये ऑक्युपाय करणार आहोत आपण, आपलं ग्रुप बुकिंग आहे, या सगळ्या गोष्टीवरती हा रेट बदलत असतो. अर्थात सीझनल सुद्धा रेट बदलत असतात. जो पूर्ण व्ह्यू मिळतोय आपल्याला तो अतिशय सुंदर आहे. म्हणजे पैसा वसूल एकदम. इथे आल्यावर कोणालाही असं वाटणार नाही की आपण कुठे आलोय. कारण अर्थातच ज्यांना त्या शहराच्या कटकटीपासनं आणि गोंगाटापासनं निवांतपणा हवाय त्यांच्यासाठीच ही जागा आहे. इथे छान असा झोपाळा आहे ज्याच्यावर बसून आपण इथला आनंद घेऊ शकतो. इथे एक टेरेस बनवलेला आहे जिथे तुम्ही पूर्ण आमच्या बागेचा आनंद घेऊ शकता. सगळीकडे नारळ, काजू हे सगळं तुम्हाला इथून दिसतं. इथे छान बसण्यासाठी सुविधा केलेली आहे. हो, जॉईंट टेरेस आहेत. हो, इथे सुद्धा टेबल, चेअर्स सर्व उत्तम प्रकारची सोय आहे. आणि झाडं कुठे नाहीत असा भाग नाही. आपल्याला संपूर्ण चहूबाजूनी झाडं दिसतील. तुम्ही मगाशी सांगितलं की
कन्स्ट्रक्शनचा तुमचा व्यवसाय आहे, जी हो. तर मग असं मॅनेज कसं करता, तिकडे वेळ देऊन इकडे हे सगळं? इथलं इन्फ्रास्ट्रक्चर हे मी आणि वडील जास्त बघतो, पण जे काही मॅनेजमेंट आहे किंवा स्विमिंग पूल, इथली झाडांची देखरेख, ती सगळी निगराणी करणे, हे सगळं काम माझी आईच बघते. अच्छा. आणि त्यांच्या अट्टहासाखातर ऍक्च्युली आम्ही आता इथे गेले 2 वर्ष आम्ही इथे राहतोय सुद्धा. आम्ही इथेच घर बांधलंय आणि इथेच आता राहतोय. बरोबर. आणि जे काय तुम्ही बघता, ही झाडं लावण्यापासून ते आता त्यांची एवढी मोठी होईपर्यंत त्याची संपूर्ण काळजी त्यांनी घेतलेली आहे. अगदी. आणि गेली 25-30 वर्ष ते कंटिन्युअस ते येतात इथे. खरंय. रोज, म्हणजे न चुकता. आम्ही लहानपणी जेव्हा आलेलो तेव्हा पण काकूच असायच्या. जी. वाव, म्हणजे हा एकदम थ्रिलिंग पार्ट असणार आहे, कारण इथून ज्या हाईटला आता आपण जातोय त्या हाईटवरून काय नेचर आपल्याला बघायला मिळणार आहे ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. वाव. या इकडे पूर्ण सह्याद्रीच्या रांगा आपल्याला दिसतात. क्या बात आहे. आज थोडंसं धुकं आहे, नाही तर तुम्हाला पूर्ण अगदी क्लिअर दिसतात. हो, तरीही अंधुक दिसतंय आपल्याला बऱ्यापैकी. आणि इथे आल्यावर खऱ्या अर्थाने कोकण म्हणजे काय आणि कोकणाचं सौंदर्य म्हणजे काय, प्रत्येकाला इच्छा असते कोकणात यावं, कोकणात राहावं. बरोबर. जे कोकणात सुख आहे जी. ते काही काळासाठी का होईना ज्यांना उपभोगायचंय, बरोबर, त्यांच्यासाठी हे रिसॉर्ट, ग्रीन नेस्ट रिसॉर्ट अतिशय उत्तम पर्याय आहे. आणि मी मगाशी म्हटलं काय हाईटला आपण आलेलो आहेत वरती, हे इथे आल्यावर समजेल. मला वाटतंय या व्हिडिओचा हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट असणार आहे, कारण इथल्या पॉईंटला आल्यावर अनेक जणांना कधी एकदा आपण इथे येतोय असं झालं असेल. आता इथे जेव्हा माणसं राहतील, स्टे करतील, त्यावेळेला काही जणांचा कन्सर्न असतो की कोणीतरी सोबतीला इथे आहे की नाही, किंवा एमर्जन्सी काही लागलं जी, तर अटेंडंट कायम असतो की हो हो, नेहमी इथे असतात. आमचा पूर्ण स्टाफ जो आहे तो इथेच राहतो. इवन आम्ही स्वतः देखील इथे अवेलेबल असतो. आणि त्याच्यामुळे कधी कोणालाही काही लागलं, इमर्जन्सी काही असेल, तरी इथे सर्व गोष्टी अवेलेबल होऊन जातात. अगदी. आणि लांजा अगदी इथून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे तसं सिटीशी पण अगदी आपण फार दूर आहोत असाही काही प्रश्न येणार नाही. तर सर्व सोयी इथे उपलब्ध होऊन जातात. नक्कीच. तर आपण हे रिसॉर्ट बघितलेलं आहे आणि या प्रॉपर्टीच्या पुढच्या भागात आपण आता वळणार आहोत. बाजूलाच इथे झोपाळे आहेतच, लहान मुलांचे अट्रॅक्शन. वॉकवे बनवलेला आहे. ओके. ज्यांना कोणाला सकाळी फिरायला जायचं असेल, वॉकिंग करायचं असेल, तर कुठलाही त्यांना डिस्टर्बन्स न होता इथे निसर्गाच्या सानिध्यात ते वॉक करू शकतात, इथे बसू शकतात. इथे एक नवीन कमळांसाठी एक छोटीशी जागा आम्ही बनवली आता. ओके. काम चालू आहे. बरोबर. इथे पूर्ण नारळ, सुपारी, काजूची झाडं आहेत, चिकूची झाडं आहेत. बरोबर. काळी मिरी आहे. अच्छा. हां, मग इथे आमचं कोकमची झाडं पण आहेत. आणि इथलं सगळं जे कोकम सरबत वगैरे इथे आम्ही फ्रेशली इथे स्वतः बनवतो. आणि आमच्याकडे स्विमिंग पूलला जे ग्राहक येतात, त्या बरेचसे जे आता पूर्वीपासून येतात त्यांना माहित आहे, ते आवर्जून आपल्याकडे येऊन टेस्ट करतात. आणि इवन लग्न असतात किंवा रिसेप्शन असतात त्यावेळी वेलकम ड्रिंक म्हणून काही लोक जे ह्याचे कोल्ड ड्रिंक्स असतात ते न घेता कोकम सरबत इथलं आमचं देणं त्यांना जास्त पसंत आहे. बरोबर आहे. अगदी. आणि बाजूलाच इथे क्रिकेटचं एक मोठं ग्राउंड सुद्धा आहे. बऱ्याच जणांना जे प्लेयर्स असतील त्यांना ऐकून माहिती असेल, लांजा सिटी मधलं, म्हणजे सिटीच्या थोडं बाहेर आहे, परंतु खानविलकर क्रिकेट ग्राउंड हे अगदी लागून आहे. आता आपण पुढच्या भागात जाऊया, कारण ही प्रॉपर्टी खूप मोठी. किती एकरचा भाग आहे हा सगळा? हा टोटल परिसर 14 एकरचा आहे. 14 एकर मध्ये आता आमचं स्विमिंग पूल, ओके, रिसॉर्ट, त्यानंतर लग्नाचा हॉल आहे, एसी बँक्वेट हॉल आहे, आणि 1 एकर पार्किंग ठेवलेलं आहे. फक्त स्पेशली लग्नांच्या किंवा या मोठ्या इव्हेंटसाठी, म्हणजे जिथे जवळपास 60 ते 70 गाड्यांचं पार्किंग ठेवलं आहे. त्याच्यामुळे कुणालाही तिथे येताना अडचण होणार. आणि सगळं प्रॉपर सिस्टमॅटिक ठेवलं आहे. तुम्हाला प्रत्येक गाडीचं मार्किंग करून तिथे दिलं जातं पार्किंग. आणि तुम्ही आता एक तुमच्या गोष्ट फिरता फिरता लक्षात आलेल, प्रत्येक ठिकाणी रस्ता बघा डांबर घातलेले आहे. आतले रस्ते आहेत हे, आपण कुठच्याही मुख्य रस्त्याला नाहीये किंवा गव्हर्नमेंटच्या रस्त्याला नाही आहोत, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. महिलांनी हे काम ज्यावेळी सुरुवात केली होती त्यावेळी पहिल्यांदा हा पूर्ण प्लॉट रिकामा होता. या रिकामा प्लॉटवर पहिले रस्ते बनवण्यात आले आणि त्यानंतर झाडांची लागवड केली. बरोबर. म्हणजे ओसाड जागेचं नंदनवन केलेलं आहे. अगदी. तुमचं बालपण, शिक्षण सगळं कोकणातच झालं? पूर्ण माझं शिक्षण लांजात झालं. आणि फक्त मी इंजिनिअरिंग रत्नागिरीमध्ये केलं. ओके.
मी पण पण त्यानंतर civil म्हणजे engineer. कोकणात राहायचं फिक्स होतं? हो हो फिक्स होतं. Okay. इथून बाहेर नव्हतं मला जायचं. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी थोडासा हा विषय जाणीवपूर्वक घेतो, बरोबर कारण आज आपली जी परिस्थिती आहे कोकणातली, प्रत्येक गावं रिकामी झालीत, बरोबर. तरुण मुलं सगळे शहराकडे आकर्षित हो, होत आहेत. हो. तर अशा परिस्थितीत तरुणांनी इथे राहावं, बरोबर. तुमच्यासारख्यांकडून काहीतरी शिकावं, इन्स्पिरेशन घ्यावं, जी. ह्या दृष्टीने हे प्रश्न गरजेचे आहेत. बरोबर. की काय सांगाल तरुणांसाठी एक, की आपल्या गावात राहून कशा प्रकारे आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो? तुम्हाला गावात राहून आपल्यासाठी काय पुढे करायचं आहे किंवा आपण काही समाजाचं पण देणं लागत असतो, तिथे पण म्हणजे बिझनेस करत असताना आपण त्याही गोष्टीचं जर लक्ष दिलं तर नक्कीच तुम्हाला काही कमी पडणार नाही याची काळजी देव घेतोच. अगदी. आपल्या व्हिडिओचं मुख्य आकर्षण म्हणजे हा हॉल. लांजा शहरापासून इतक्या जवळच्या अंतरावर अशा प्रकारचा हॉल उपलब्ध आहे हे अनेक लांजातील लोकांनाही ठाऊक नाही, अगदी मलाही माहिती नव्हतं. स्विमिंग पूलसाठी तुम्ही सुरुवातीपासून पॉप्युलर आहात, बरं. प्रत्येकाला माहिती आहे इथे स्विमिंग बरोबर. पूल आहे, परंतु रिसॉर्ट असू दे किंवा हा हॉल असू दे, कधी हे सगळं केलं आणि कधीपासून हे प्लॅनिंग होतं? पूर्वीपासून होतं की अलीकडेच सुचलं? माझं स्वतःचं लग्नाचं रिसेप्शन इथेच केलं होतं. वडिलांनी इथे एक छोटासा स्टेज बांधला होता. ओके. आणि त्यानंतर म्हटले की आपण इथे सुरुवात करूया. मग आम्ही हे जवळपास 2021-22 पर्यंत इथे शेड नव्हती. आमच्याकडे आतापर्यंत जे काही त्यापूर्वी इव्हेंट्स व्हायच्या त्या सगळ्या रिसेप्शन किंवा रात्रीचे फंक्शन्स अशा प्रकारचे असायचे. बरोबर. मग आम्हाला थोडं एक इन्क्वायरी अशी आली की तिथे दुपारचं लग्न होतं आणि ते म्हणाले की जर तुमच्या इथे जर शेड असती तर आम्ही नक्की इथे विचार केला असता. तर त्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे, जर आता तुम्हाला जर आम्ही बांधून दिलं तर तुम्ही नक्की कराल का? तर त्यांनी होकार दिला आणि त्याप्रमाणे आम्ही ती शेड केली. आणि ते एक निमित्त झालं. त्यानंतर आम्ही इथे बऱ्याच डेव्हलपमेंट केल्या आहेत. पण मूळ आता जे बघितलं तर 500 सिटिंग कॅपॅसिटीची शेड बनवलेली आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये जे रूफ बनवलेलं आहे ते सुद्धा विशिष्ट प्रकारचं आहे. म्हणजे जर आता तुम्ही बाहेरून उन्हातून एवढ्या कडाक्याच्या उन्हातून आत आलं एकदम थंडावा जाणवतो. जवळपास 25 ते 30% हीट कमी होते. बरोबर. यानंतर इथे आम्ही हा फूड सेक्शन दिलेला आहे. ओके. याच्यामध्ये लोकांना जेवणासाठी सोय आहे. त्याचं किचन किंवा त्यांचे वॉशरूम्स हे कुठेही आपल्या इथून निदर्शनास येणार नाहीत याची अशा प्रकारे मांडणी केलेली आहे. बरोबर. म्हणजे लोकांना इथे त्यांचा इव्हेंट ते करत असताना किंवा त्यांचा प्रोग्राम चालू असताना त्यांना स्टाफचा किंवा त्या किचनचा गोंगाट, त्रास किंवा तिथला धूर ह्या सगळ्या गोष्टी इथे काही येणार नाहीत. या सगळ्यांची व्यवस्थित अरेंजमेंट केली आणि हा सगळा प्रिमायसेस हे पूर्ण हॉल हा पूर्णपणे जनरेटर ची ह्याला सोय दिलेली आहे. बिलकुल. चांगले फॅन्स आहेत सायलेंट आणि सगळ्या गोष्टी अशा दिलेल्या आहेत की लोकांना इथे आल्यानंतर त्यांना कुठलीही गोष्ट आम्हाला ही कमी पडेल अशी शक्यता कमी ठेवलेली आहे. बरोबर आहे. लोकांच्या सर्व सोयी लक्षात घेऊन या ठिकाणी सर्व सोयी केलेल्या आहेत. आणि फॅनचा उल्लेख केला हा खूप विशेष आहे, कारण इथे फॅनची रचना अशा प्रकारे केलेली आहे ना, मला वाटतं इथे आता 6 फॅन्स दिसतात ह्या बाजूला आणि ह्या बाजूला पण 6 फॅन आहेत. म्हणजे एकूण 12 फॅन दोन्ही बाजूनी पूर्ण एरिया कव्हर करतायत. तुम्ही ह्या हॉलमध्ये कुठेही उभे राहा, तुम्हाला आता फॅन नसताना सुद्धा थंडावा जाणवतोय, कारण इथे फॉल सिलिंग त्या प्रकारचं केलेलं आहे. वधू पक्ष आणि वर पक्ष इथे तुमचं लग्न तुम्ही ठरवलं तर दोन्ही बाजूला तुम्हाला एसी रूम्स, मला वाटत नाही, माझ्या माहितीत तरी नाहीत की लांजात आपल्याकडे कुठे अशा प्रकारची रूम्स असतील किंवा सोय असेल. आणि इकडे एक स्वतंत्र हॉल सुद्धा तुम्ही पूर्ण एसी दिलेला आहात. मोठा हॉल आहे आणि तो पूर्ण एसी आहे. आतमध्ये आपल्याला सिलिंग मधले लाईट्स दिसतील, फॉल सिलिंग केलेलं आहे. आणि खरोखर म्हणजे तुम्ही एवढी सगळी ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहात, एक मोठी सोय उपलब्ध करून दिलेली आहात, असं धाडसच म्हणेन मी ह्याला. कारण आपल्यासारख्या कोकणातल्या एका छोट्याशा गावात अशा प्रकारचं सगळं उभं करताना मनात असं कधी चलबिचल नाही झाली? नाही, आता जे काही तुम्ही डेव्हलपमेंट्स बघतायत या सगळ्या डिमांड अँड डिलिव्हर बेसिसवरती केल्या आहेत. लोकांच्या जशा डिमांड्स येत गेल्या, म्हणजे लोकांना याची गरज आहे, आवश्यकता आहे असं जेव्हा वाटलं असेल त्यावेळी त्यांनी आम्हाला विचारलं. आणि या गोष्टी आपल्याकडे इथे अजून नाही आहेत, या सोयी इथे आसपास कोणी दिलेल्या नाही आहेत. लोकांना या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत हे असं नेहमी आमच्या डोक्यात असतं. आणि त्याच्यामुळे आम्ही याला हे सगळं आता बनवलंय. धाडस तरी करावंच लागतं, जर बिझनेस असेल तर करावंच लागेल, त्याला ऑप्शन नाहीये. पण मग आता इतकी वर्ष तुम्हाला ह्या व्यवसायात झाली, कसा एक्सपिरियन्स आहे आणि धाडस केलेल्याचं तुम्हाला रिटर्न्स आहेत की नाही? नक्कीच आहे. आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय, जे काही देतोय ते चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. चुका होत राहतात, पण त्या चुकातूनच माणूस शिकत जातो आणि मागच्यापेक्षा पुढचा इव्हेंट चांगल्यात चांगला अजून करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. नक्कीच. आणि आपला जो
प्रेक्षक वर्ग आहे हा अतिशय अभ्यासू आहे, अतिशय सुशिक्षित आहे. बरोबर. त्यांना देखील तुमचे हे प्रयत्न नक्की आवडतील. त्या बाजूला तिकडे डॉर्मेटरी रूम्स आहेत. हो, तर त्या पण डॉर्मेटरी आपण रूम्स बघूया. पण आम्ही करण्याचा उद्देश हाच होता की सगळ्यांनाच रिसॉर्टचे रेंट्स परवडू शकत नाहीत किंवा काही लोक फक्त ग्रुपमध्ये येतात किंवा वेडिंगसाठी पण आमच्याकडे ग्रुप बुकिंग्स होतात. तर त्यावेळी 30-40 जणांचा ग्रुप असतो. तर काही लोक रिसॉर्टमध्ये राहतात, तर काही लोकांना डॉर्मेटरीसाठी, म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह पण होतं आणि त्यांना त्याच सोयी मिळतात. हो. आणि त्यांना आम्ही डॉर्मेटरी देतोय किंवा छोटी अम्युनिटी देतोय म्हणून त्यांना पण काही कॉम्प्रोमाइज केलं नाहीये. तसंच छान सिलिंग तिथे पण मिळेल आपल्याला आणि त्यांना सुद्धा AC सर्व दिलेले आहेत. क्या बात आहे. फूड अरेंजमेंट्स आहेत त्या माझी आई आणि माझी मिसेस त्या दोघी बघतात. तर आता आपण सानिया स्विमिंग पूलच्या वन ऑफ दी फाउंडर मेंबर, कारण त्यांच्यासोबत त्यांचे मिस्टर अर्थात काका, मुलानी काका सुद्धा होतेच त्यावेळेला, परंतु ते आज नेमके अनअवेलेबल असल्यामुळे आपण काकूंची चर्चा करूया. काकू नमस्कार. तुम्ही आवर्जून आपले व्हिडिओज बघत असता आणि त्याखाली कमेंट सुद्धा लिहित असता, ज्यामुळे मला स्वतःला असेच व्हिडिओ बनवायची प्रेरणा मिळते. आज प्रत्यक्ष आपल्या भेटीचा योग आलाय. मला सांगा, किती साली तुम्ही हा स्विमिंग पूल सुरू केलात? 2005 साली. 2005 साली. आणि आता एक खूप मोठा काळ त्यानंतर गेलेला आहे, जवळपास 20 वर्ष झालेली आहे. आणि पुढची पिढी आता ह्या व्यवसायात एकदम ऍक्टिव्ह आहे आणि खूप छान विस्तार केलेला आहे. कसं वाटतंय हे सगळं बघून? खूप समाधान वाटते हे सगळं बघून आणि मुलगा पण सगळं बघतोय आता हे चांगलं. आणि सुरुवातीला कसं म्हणजे मुलांसाठी म्हणून केलं होतं, आपल्या मुलांसाठी, माझ्या मुलांसाठी केलं होतं. नंतर मग हळूहळू म्हणलं चला मग लोकांसाठी लांजात सोय नाही तर आपण करूया उपलब्ध. बरोबर. म्हणून मग लोकांसाठी उपलब्ध केला हा स्विमिंग पूल. बरोबर. आणि आता बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतोय लोकांच्याकडून पण. आणि आता वाढवल्यामुळे तर आणि जास्तच मुलं खुश होत आहेत येऊन इकडे सगळे. अगदी. पर्सनली मी इथं असते बरोबर. नेहमी, म्हणजे ज्यावेळेला गर्दी असते त्यावेळेला. अगदी. कारण मुलं लहान लहान मुलं असतात, त्यांना कळत नाही काय बरोबर की काय हे करायचं. तुम्ही स्विमिंग करता स्वतः? हो, मला मुलांनीच शिकवले आणि ते पण माझ्या स्विमिंग पूल मध्ये मी शिकली. बरोबर. क्या बात आहे. तर मग म्हणजे तू इथे नो लाईफ गार्ड्स लिहिलेलं होतं, परंतु एक लाईफ गार्ड आपल्या समोर आहे. कारण कायम काकू इथे असतात. म्हणजे माझ्या लहानपणापासून मला आठवतंय इथे कोकम सरबत असू दे, जे फेमस आहे आणि ते म्हणजे मस्ट ड्रिंक आहे इथे आल्यावर. तर अशा प्रकारे बागेतलंच आहे कोकम सरबत. अच्छा, बरोबर. म्हणूनच त्याची खास चव आहे. आणि जे काही स्नॅक्स छोटे छोटे आपल्याला नाश्ता भूक लागली तर उपलब्ध करून, तर काकू कायम कॅन्टीनला असतात, कधी हाकेच्या अंतरावर. तर खूप छान प्रकारे आदरातिथ्य आणि अगत्याने स्वागत करतात. हा आमचा अनुभव आहे. आणि आता इथलं जे अपग्रेडेड व्हर्जन आहे या पूर्ण प्रॉपर्टीचं, ते खूपच सुंदर आहे. तुमचं पूर्ण कुटुंब ह्यात सक्रिय असतं, तर कुटुंबाविषयी काय सांगाल? सगळ्यांनीच मेन म्हणजे मिस्टरांनी सगळा सपोर्ट केला. म्हणजे माझं असं स्वप्न होतं की छोटस शेत असावं आणि झाडं असावीत, कारण झाडांची वगैरे पहिल्यापासून मला आवड. मग ते छोटं असं माझं म्हणजे स्वप्न छोटे व्हायचं होतं, पण याने मग भरपूर सगळं करून दिलं. आणि मला झाडा वगैरे असल्यामुळे सगळी झाडं वगैरे मी स्वतः लावलेली आहेत. देखभाल मी स्वतः करते झाडांची. म्हणजे पाणी कुठं घातलंय, कुठं कधी कल्पना केली होती एवढं मोठं नाही होईल आपला? अजिबात नाही. घराकडे पण तिकडे बाग होतीच, छोटीशी लावली होती. बरोबर. पण हे आता बघून सगळं खूप समाधान पण वाटतं आणि एक चक्कर मारली तरी दिवसभरात फ्रेश वाटतं अगदी. बरोबर. आता मी असीम सरांसोबत सगळीकडे फिरतोय, तर त्यांचं एकंदर इन्व्हॉल्वमेंट या प्रॉपर्टी मधली, या व्यवसायातली बघून काय वाटतं? खूपच आहे. त्याला पण आवड आहे. नवीन नवीन आजकालच्या मुलांच्या त्या नवीन कल्पना तो सुचवतो. त्याची मिसेस पण सुचवते, आपण हे करूया, ते करूया. जसं काय काय नवीन नवीन सगळ्या आयडियाज त्यांच्या मुलांच्या भरपूर आहेत. या इथं निसर्गाचा आस्वाद घ्या, पर स्विमिंग पूलला पण भेट द्या. म्हणजे एवढ्या छोट्याशा गावामध्ये आम्ही एवढं सगळं उभं केलंय, ते पाहावं सगळ्यांनी येऊन, अशी आमची इच्छा आहे. ती नक्कीच तुमच्या या आव्हानाला प्रतिसाद देत इथे प्रेक्षक येतील आणि ह्या प्रॉपर्टीचा आनंद घेतील, याचा मला विश्वास वाटतो. खूप खूप धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल. नमस्कार. हा जो हॉल आहे, ह्याचं रेंट किती आहे? आणि अर्थातच त्याचा पण कस्टमायझेबल असणार, परंतु
एक सर्वसाधारण आपण रेफरन्स दिला एक बेसिक रेंट आता आमचा जो आहे तो 40,000 पासून सुरुवात होता आणि जसं तुम्ही पॅकेजेस घेत जाता, कस्टमाइज करत जाता, ओके त्याच्यामध्ये डेकोरेशन असतील, आता फूड चार्जेस हे वेगळे असतात, बरोबर पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याच व्हरायटी आहेत. आमच्याकडे केटरिंग टीम्स आहेत ज्या कोल्हापूरहून, रत्नागिरीहून आमच्याशी टायअप झालेले आहेत आणि अगदी 100-200 लोकांपासून अगदी आमच्याकडे 1000-1200 लोकांपर्यंतची सोय होऊ शकते. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी आता इथे आम्ही अवेलेबल करून देतो. बरोबर. म्हणजे शुभकार्यच फक्त नाही तर गेट टुगेदर्स जरी कोणाला करायचे असतील येस, तरी सुद्धा होऊ शकतात या ठिकाणी. अशा प्रकारची सोय इथे आहे आणि एसी हॉल आहे, त्याच्यामुळे कॉर्पोरेट इव्हेंट सुद्धा होतात. अगदी त्यांच्यासाठी सुद्धा ही सोय मीटिंग्स केलेली वगैरे आहे. काय असतील तरी मीटिंग्स होतात, सेमिनार्स होतात. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही त्याला एक चांगली म्युझिक सिस्टीम ठेवलेली आहे. वा. प्रोजेक्टर आमचा आहे, बरं. त्याच्यामुळे प्रोजेक्शन्स त्यांना काही दाखवायचे असतील ओके. तर ते सुद्धा आपल्याकडे क्या सोय बात. आहे. खूप छान. खूपच म्हणजे आजच्या काळात ज्या ज्या लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत जी, खूप सुंदर प्रकारे तुम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. हा जो हॉल दिसतोय आपण आत्ताच बघितला त्याचं रेंट काय आहे? याचा रेंट आहे 15,000 रुपये. 15,000. हा, आणि जर हे आम्ही क्लब करून दिलं तर त्याचा रेंट हा ऑब्व्हियसली कमी होतो. बरोबर हा, बरोबर. तर ह्या तुम्हाला सगळ्या सोयी इथे मिळून जातात. याला बरोबर. संपूर्ण 1000 लोकांच्या प्रोग्रामच्या हिशोबाने इथे वॉशरूमची सुविधा ठेवलेली आहे. बरोबर. इथे एक नवीन आम्ही हे बनवलेलं आहे स्टेज ओपन इव्हेंटसाठी. हो. म्हणजे अगदी कोणाला रात्रीसाठी फक्त इव्हेंट्स करायचे आहेत, हो. जिथे त्यांना पर्सनलाइज डेकोरेशन्स करायचे असतील बरोबर. तर त्यांच्यासाठी सुद्धा हा एक नवीन ऑप्शन आम्ही आत्ताच तयार वाव. केलेला आहे. तर इथे आम्ही ऍक्च्युली टर्फ पण ठेवतोय, म्हणजे जे कोणी लहान मुलं आहेत किंवा ज्यांना असंच इथे क्रिकेट खेळायचं आहे, भले बाजूला मोठं क्रिकेट ग्राउंड आहे पण तिथे काय सगळ्यांसाठी ते अवेलेबल होऊ शकत नाही, तर त्यांना इथे तो क्रिकेटचा आनंद घेता येईल. बरोबर. तसंच आमच्याकडे आता ओपन जिम पण आम्ही इथे जागा ठेवलेली आहे. ओपन जिम पण तिथे आता अपकमिंग आमची आहे. बरोबर. तर ती लवकरच आपल्या येणाऱ्या ग्राहकांच्या भेटीत असेल. वा, क्या बात आहे. आणि सर्वात अट्रॅक्शन मुलांचं आता त्या भागात आपण चाललोय आणि इथे सुद्धा बघितलं तर झाडांची सोबत आपल्याला कुठेही म्हणजे थांबत नाहीये, शेवटपर्यंत झाडं सगळीकडे आहेत. आता भर दुपारी आपण आहोत पण पूर्ण रस्त्यावरती सावली आहे, पूर्ण सावली. अगदी कुठेही तुम्ही फिरू शकता, दिवसाही दुपारी काही प्रॉब्लेम नाही. बिलकुल. इथे आल्यावर लहानपणीच्या खूप आठवणी जाग्या झाल्या, कारण ह्याच स्विमिंग पूलमध्ये आम्ही खूप वेळा आलेलो आहोत. बरोबर. आणि आता मात्र याचं रूप पूर्णपणे पालटून गेलेलं आहे. बरोबर. इथे अत्याधुनिक सोयी सुविधा काळानुरूप ज्या गरजेच्या आहेत त्या सर्व काही इथे केलेल्या आहेत, आपल्याला बघायला मिळेल. इथे ऑलरेडी काही मेंबर्स आता स्विमिंगसाठी आलेले आहेत आणि सरांच्या पाठीमागे जी आहे ती जेंट्स साठीची चेंजिंग रूम आहे. बरोबर ना सर? बरोबर. येस जेंट्स चेंजिंग रूम आहे, वॉशरूम आहे. येस. हा इथे बेबी पूल बनवलेला आहे, बरोबर. ज्याच्यामध्ये रेन शॉवर्स आम्ही आता कंटिन्युअस चालू ठेवतो. ओके. अगदी एक कस्टमर असू देत किंवा 10, पण त्या सर्वांना या सोयी आता अवेलेबल करतो. नक्कीच. आणि यानंतर आता हा डेक एरिया पूर्ण आता वाढवलेला आहे आम्ही. या जवळ म्हणजे याच्यामध्ये एखादा इव्हेंट डेकवर जरी करायचा असेल, एखादा छोटा कार्यक्रम असेल, बर्थडेचा कार्यक्रम असेल किंवा एखादा पूल साइड कुठला इव्हेंट करायचा असेल, बरोबर, तर तुम्हाला इथे ऑप्शन्स आहेत. बरोबर. आणि मुलांसाठी स्लाइड्स केलेले आहेत, इकडे आहेत, इथेही स्लाइड्स आहेत. अगदी खूप छान. म्हणजे इथे मुलं एकदा आली की पुन्हा बाहेर पडायचं नाव घेणार नाही, अशा प्रकारचं इथे सगळं वातावरण आहे. घसरगुंड्या जसं आता दाखवलं सरांनी, घसरगुंड्या आहेत. आणि आता वरती आपण बघितलं तर बरोबर दुपारची वेळ आहे, सूर्य डोक्यावर आहे, परंतु पाण्याचा थंडावा इतका आहे, सुंदर आहे, म्हणजे पूर्ण समाधान. म्हणजे इथे आता बाहेर शूट करताना फार कंट्रोल ठेवावा लागतोय, असं वाटतंय की हे थांबवावं आणि त्या पूलमध्ये उडी घ्यावी आणि आनंद घ्यावा, अशाच प्रकारचं इथे दृश्य आहे. आणि इथे काही मित्र आपले एन्जॉय करतायत. हे आता इथे नवीन आम्ही हे एक वॉटरफॉल बनवलेलं आहे. मुलांचं थोडंसं हे लक्षात घेऊन, बरोबर, मुलांना आवडेल आणि ते एंगेजिंग राहील या हिशोबाने थोड्याशा आम्ही इथे काही ऍडिशन्स केलेले आहेत. होय होय. आता या पूलचं मेंटेनन्स ठेवणं ही एक फार मोठी गोष्ट असेल. बरोबर आहे. तर ते कशा प्रकारे तुम्ही सगळं अरेंज? आता 2005 पासून हा पूल आम्ही चालू केलेला आहे. अर्थात सुरुवातीच्या काही महिन्यामध्ये ज्या काही अडीअडचणी येत होत्या त्यांना ओव्हरकम करून आता आम्हाला ते एक रुटीन झालेलं आहे की त्यांना मेंटेनन्स करत असताना त्याचे जे काही पाण्याचं पीएच राखण्यासाठी जे काही डोसेस द्यायचे किंवा त्याच्यामध्ये अलगी फंगस होऊ नये यासाठी जे काही डोसेस द्यायचे ते त्याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतो. बरोबर. इथे रेग्युलरली मेंटेनन्स होतो, रेग्युलरली याचं क्लिनिंग केलं जातं, न चुकता प्रत्येक दिवशी आणि संपूर्ण वर्ष. बरोबर. याच्यामध्ये आमचे जी टीम आहे वर्षानुवर्षे काम करते आणि ते त्याच्यामध्ये माहीर झालेले आहेत. बरोबर. तर
आता याचं ऑटोमॅटिक फिल्टरेशन चालू असतं. त्याला ऑटोमॅटिक फिल्टरेशन आहे, त्याला 2 युनिट्स आहेत. आम्ही एक स्टँड बाय युनिट पण ठेवलेलं आहे. म्हणजे एक ग्रुप गेल्यावर दुसऱ्या ग्रुपला वेटिंग करावं नाही नाही नाही, ह्याचं हे फिल्टरेशन हे नेहमी चालूच असतं. हे पाणी बदलावं लागत नाही. याला हे पाणी जसं कमी होईल तसं नवीन पाणी ऍड केलं जातं बरोबर. आणि ते कंटिन्युअसली फिल्टर केलं जातं. ओके. याची अशी पूर्ण सुविधा केली, याचं पूर्ण प्लंबिंग त्या हिशोबाने केलंय. अगदी. तुम्ही पाणी बघू शकता, लोक आहेत, गर्दी आहे, तरी पण ते तुम्हाला अगदी क्लीन दिसतंय. होय. इथे लेडीज चेंजिंग रूम्स बनवलेले आहेत, त्यांच्यासाठी देखील पूर्ण आतमध्ये वॉशरूम्स आहेत. बरोबर. चांगली सोय आहे, लॉकर ठेवलेलं आहे. अगदी. हा, म्हणजे आज जवळपास 20 वर्ष होऊन गेलेली आहेत. बरोबर. पण आमचे दर जे आहेत ते 45 मिनिटासाठी आज 60 रुपये आहेत. 1 तासासाठी आम्ही 80 रुपये चार्ज करतोय. बर. म्हणजे ते लोकांना परवडावं, हा त्याच्या मागे आजही हेतू आहेच. बरोबर. स्पेशली मुलांच्या दृष्टिकोनातून लहान मुलं इथून येतात किंवा काही वेळा गर्दी असते, त्यावेळी त्यांना वेट करावं लागतं. तर ते वेट करत असताना त्यांना कंटाळा येऊ नये, थोडं ते कुठेतरी बिझी राहावेत, बरोबर. या हिशोबाने इथे सगळं गार्डन बनवलेलं आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये स्लाइड्स आहेत, मेरीगो राऊंड आहे, झोपाळे आहेत. हो. आणि एक म्हणजे मुलांबरोबर पालक सुद्धा येतील तर ते सुद्धा इथे रिलॅक्स करू शकतात. अगदी. मग त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही हा संपूर्ण एरिया जो आहे फिरण्यासाठी, एक्सप्लोर करण्यासाठी अवेलेबल ठेवलेला आहे. हो, म्हणजे मुलं तिकडे समजा स्विम करतायत, हो, तर इकडे पालकांना बसायला इथे सुद्धा आहे. आणि स्विमिंग पूलच्या एरियात पण आपण बघितले बेंच ठेवलेले आहेत, बाजूला कडप्पा आहे बसायला. खूप छान सोय सगळीकडेच केलेली आहे. सर्व दृष्टीने इथे ऑप्शन्स आपण एक्सप्लोअर करू शकतो. खूप छान निसर्ग आपल्याला इथे एक्सपिरियन्स करायला मिळेल. आणि लांजासारख्या ठिकाणी केळंबे गावात लांजातील सर्वात पहिला स्विमिंग पूल ज्या मंडळींनी बांधलेला होता, त्याच मंडळींनी आज त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप अतिशय एका उच्च पातळीवर नेलेलं आहे आणि खूप विस्तृत केलेलं आहे, विस्तारित केलेलं आहे. ते आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवता आलं. मी असीमजी मुलाणी यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की तुम्ही एक खूप मोठी संधी, खूप मोठी व्यवस्था लांजावासियांसाठीच नव्हे तर कोकणाचं नाव वरती होण्याच्या दृष्टीने येणाऱ्या पर्यटकांसाठी केलेली आहात. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू. आणि मला आशा आहे की आपले प्रेक्षक हा व्हिडिओ पाहून नक्की या ठिकाणी भेट देतील. प्रत्येक व्हिडिओ मागे कोकणचं प्रमोशन करणं हाच माझा उद्देश असतो आणि त्यात आपल्या ह्या अशा ज्या जागा आहेत त्या दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. कारण हेच खऱ्या प्रकारचं आपलं आकर्षण आहे. ही जी झाडं आहेत, हा जो निसर्ग आहे, हे नैसर्गिक आहे आणि हीच खरी कोकणाची सुंदरता आहे. मी माझ्या प्रेक्षकांना विनंती करतो की आपण नक्की या ठिकाणी भेट द्या. कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे, त्याचप्रमाणे स्क्रीनवर सुद्धा आपण डिस्प्ले करतोय इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे. असीमजी धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात. थँक्यू. या सुंदर ठिकाणी येऊन आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही उभारलेली प्रत्येक व्यवस्था दाखवायचा आपण या व्हिडिओतून प्रयत्न केलेला आहे. खूप खूप धन्यवाद. आणि प्रेक्षकांचे सुद्धा आभार. तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहात. तुम्ही नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा आणि अशाच खास व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपण नेहमीच कोकणातील असे हटके व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येत असतो. मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.